आज मुली शाळेत जातात, पण एकेकाळी मुलींनी शिकणं गुन्हा मानलं जायचं आणि त्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारी स्त्री होती सावित्रीबाई फुले. 1848चा भारत, जिथं मुलीचं भविष्य चूल आणि भिंतीत बंद होतं. शाळा नाही, पुस्तक नाही, स्वप्न, पाप. पण एका स्त्रीने समाजालाच प्रश्न विचारला, का? ती दररोज शाळेकडे चालत जायची. लोक शिव्या द्यायचे, दगड फेकायचे, शेण उडवायचे. ती दररोज घरातून निघायची सोबत अतिरिक्त साडी घेऊन, कारण माणुसकीपेक्षा समाजाची घाण जास्त होती. पण तरीही ती शाळा उघडत राहिली, मुलींना अक्षरज्ञान देत राहिली. ती भारताची पहिली महिला शिक्षिका. आज जी मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, ऑफिसमध्ये आत्मविश्वासाने उभी आहे, ती सावित्रीबाईंचं स्वप्न आहे. 3 जानेवारी फक्त जयंती नाही, तो इतिहासाला दिलेला स्त्रीचा उत्तर आहे. जर सावित्रीबाई फुले तुमच्यासाठी प्रेरणा असतील, शेअर करा, कमेंट करा. शिक्षणाशिवाय मुक्ती नाही.